माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. माथेरानचे ग्रामदैवत पिसरनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. येथील स्वयंभू महादेव नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराची आख्यायिका अशी की येथून जवळच असलेल्या गवळी समाजाच्या वस्तीवरील एका गवळ्याची दुभती गाय दूध देत नसे. त्यामुळे त्याने कारणाचा शोध घेण्यासाठी गायीवर बारीक लक्ष ठेवले. तेव्हा ती गाय पिसाच्या झाडाखाली पाना सोडत असल्याने त्याने पाहिले. पिसा हे जांभळीसारखे झाड आहे व आयुर्वेदानुसार त्याने पाने वीर्यवर्धक असतात. या झाडाखालील पालापाचोळा साफ करून पाहिले असता त्या गवळ्यास येथे शिवपिंडी दिसली. गवळ्याने ही गोष्ट गावकऱ्यांना सांगितली. ते काही काळाने सर्व गावकऱ्यांनी मिळून या ठिकाणी लहानसे मंदिर बांधले. पिसाच्या झाडाखाली प्रकट झाला म्हणून या देवास पिसरनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले. तर इकडे मंदिर आहे, पिसारनाथ मंदिर, माथेरान. तर आता आपण येऊन पोचलो आहे पिसारनाथ मंदिर. शंकर महादेवाची इकडे छानपैकी मूर्ती आहे आणि सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी. तर तेच आपण आता बघणार आहोत. चला तर मग आता मंदिर पाहूया. तर हे पाहू शकता श्री पिसारनाथ मंदिर शंभूचं आपल्या. आणि हा असा मंदिराचा गाभारा वगैरे आहे. मस्त थंड असं हे ठिकाण. चल रे रुपया पटापट. रुपया दमलो म्हणून मी म्हणत होतं टोप आणतं स्वरूप थोडं जेवण बनवून राहिलो असतो ना. असं आमचं अरे मॅगी पॉइंट आहे यो. तुम्ही चला पटापट चला. हे मंदिर पुढं काय गेलो तिकडे जाऊ देतात. बाहेर कसं अलाउड नाही आहे. पावसात वगैरे नाही येऊ शकत. 21 वर्ष झाली. असं राव मंदिर व्हिडिओ बनवतोय पुढं जा. आपण तोंडात नाक सोडू मग एडिटून. तर आम्ही थोडा रस्ता चुकलो आहोत, कारण ही पोरं आपली काय ऐकत नाही. राडा तर होणारच. पोरं एकदम गावठी बैलासाठी तिथं पण तिथं पण शेतात घेतात. हे आहेत आमचे सगळे. चला तर आता आपण येऊन पोचलो होतो इको पॉईंटला. आम्ही दुपारच्या टायमिंग आमचा ॲक्च्युली चुकला आहे. संध्याकाळी आलो असतो तर मस्त वाटलं असतं, पण थोडा टाईम नाही. सनसेट
संध्याकाळी आपल्याला सनसेट पॉईंट कवर करायचं आहे, त्याच्यामुळे आता इको पॉईंटला आपण कवर करून घेऊया. नॉर्मली तोच सह्याद्रीचे डोंगर तेच पाहायला भेटणार आहेत. निसर्गाचा आनंद घ्या इथे आल्यासारखं आणि एन्जॉय करा. कारण मुंबईच्या ह्या भागमभागीच्या जीवनात असा निसर्गाचा आनंद घेता येत नाही, तो तुम्ही इथे येऊन घ्या. दुपारी आता अजून जवळ आलो आपण त्याच डोंगराच्या. तर आपलं संकेत गुरव बोला जरा तुम्ही काय सांगा जरा दे मला, मी घेतो. पण आता ही नदी दिसायला लागली आहे. तर आता आपण इको पॉईंटला येऊन पोचलो आहोत. से हाय. सगळे ब्लॅक पॅन्थर, तेच डोंगर आणि इकडून फक्त नदी चांगली दिसायला लागली आता. तर इकडे फोटो काढण्यासाठी ह्या लवचा शेप बनवला आहे. हा बघा, इकडे गिटार घेऊन पण 20 रुपये पर पर्सन फोटो काढू शकतो. इकडे खाण्यापिण्यासाठी दुकानं आहेत. रुपेश गेम खेळणार आहेस? रुपेश आहे नाही काय, रुपेशाचाच गेम झालाय तो काय गेम खेळणार आहे. रुपेशाचाच गेम झालाय तो काय गेम खेळणार आहे. तर आता भरपूर 3-4 पॉईंट बघून झाले आहेत आणि इकडे सगळे दमलेले चेहरे पाहू शकता. म्हणजे कसं वाटलं माथेरानला येऊन? एक नंबर भाई, एक नंबर. किती फाटली आहे तुझी? कसं सांगू मापूचे हा आपला मेन माणूस आहे, गाईड करतोय. हॉटेलची अरेंजमेंट पण यानेच केली आहे. फाटलेली आहे. आणि इकडे अमित पण दमलाय. अमितला पाहू शकता, हा माणूस कसा चढला असेल, कसा उतरला असेल. अरे घाटी 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 बोलतोय, घाटी बोलतोय. इकडे विवेक, विवेक काय विचारू नको. संकेत 2 दिवस कामाचे खाडे मारून आलायस. तेच डोंगर आहेत. तुझा अजून ओमनीतनं पण म्हणा मयुरेश पण आलाय, येणार नव्हता, अचानक भयानक आलाय. इकडे राज आहे, सागर आहे. चला तर आता डायरेक्ट आता जेवायला जाऊ आपण. आम्ही व्हिडिओ बघतो तुमचे. वा वा, हे आपले सबस्क्रायबर आत्ताच भेटले आहेत. थँक्यू भावा. जेवायला घ्या. जेवायला घ्या, आमच्याकडे जेवण की. आता आपण आलो आहेत माथेरानच्या सरबत पॉइंट वरती. स्पेशल थंडगार सरबत सागरकडून स्पॉन्सर होत आहे. सरबत कसं आहे मित्रा? सरबत 30ला आहे रे. सरबत स्वीट लाइम सोडा आहे, लिंबू सोडा आहे, ऑरेंज सोडा आहे, काला खट्टा सोडा आहे, जलजीरा सोडा आहे. सगळे दमले भागले आहेत, सरबत प्यायला आले आहेत. आणि इकडून आपले घोडागाडी टाक टाक घोडागाडी टॉक टॉक घोडागाडी. त्यांका बघता काय हाता चिअर्स. जरा आता सरबत पिऊन बरा वाटतं. प्रथम दादा थंडावलं अशी ना. काही पॉईंट बघून झालेले आहेत आणि हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय. आता इथून आम्ही चाललो आहोत रूमवर जेवण करणार आहोत आणि संध्याकाळी सनसेट वगैरे पाहणार आहोत. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर हा व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.